तर हगवणेंच्या मोठ्या सुनेनं मारहाण झाल्याचे फोटो दाखवलेत। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेनं पर्दाफाश केलाय। मोठ्या सुनेनं जानेवारी महिन्यात पोलिसात तक्रार केली होती। सासू, सासरा, दीर आणि नंडेच्या विरोधात जानेवारी महिन्यातच गुन्हा दाखल झाला। जानेवारीत गुन्हा दाखल झाला, मात्र पुणे पोलीस गप्प का होते असा सवाल आता उपस्थित झालाय। मोठ्या सुनेनं नोव्हेंबरमध्ये महिला आयोगातही तक्रार केली होती, मात्र तिथूनही म्हणजेच महिला आयोगाकडून सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही। मी 2022 ला माझं लग्न झालं होतं सुशीला हगवणे यांच्यासोबत। तर माझी नणंद आणि आमचे दीर आणि माझी सासू एक कायम मला टॉर्चर करत होते। म्हणजे माझ्या सासूने माझे कधी लाड केले तर नणंद त्यांना खूप टॉर्चर करायची की तू तिचे लाड का करतेस, नाही का, लाड नाही केले पाहिजे, तू तिच्यासोबत असं वाग तसं वाग, किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या माध्यमातून खूप त्रास दिले। पण यामध्ये सर्वात चांगली जी गोष्ट आहे ते माझे मिस्टर माझ्यासोबत कायम पाठीशी होते। त्यांनी मला कायम पाठिंबा दिलेला आहे। पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला पण नाही सोडलेलं। म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलालाही खूप मारहाण केलेली आहे माझ्यासाठी, का तर ते माझी बाजू कायम घ्यायचे। त्यामुळे त्यांचा पण मारहाणीचं हे झालेलं आहे, त्यांना पण खूप मारहाण केलेली आहे कायम। आणि आम्हाला म्हणजे आम्ही 1.5 वर्ष झालं आम्ही आत्ता वेगळे राहत होतो आणि माझ्या नंदेनी आणि दिरानी माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे। माझ्या सासऱ्यांनी माझ्यावरती हात टाकलेला आहे आणि आम्ही इथून पण वेगळं म्हणजे राहायचा प्रयत्न केला, पण ते सक्सेसफुल त्यांनी होऊन नाही दिलं। जरी ती माझ्याशी बोलली जरी असती ना की ताई मला असा असा त्रास आहे किंवा काय, मी सुद्धा तिची साथ दिली असती, कारण की मी त्या घरामध्ये मी डेअरिंग दाखवली म्हणून मी आज जिवंत आहे तुमच्यासमोर सगळ्यांसमोर। जर मी पण असे गप्प बसून असते तर मी पण कदाचित इथं नसतेच।